मित्रहो, देवेंद्र गंगाधर फडणवीस हे आत्ता काहीसे जोशात कामाला लागलेले आहेत. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर 100 दिवसांचा कार्यक्रम त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना, प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना आणि धोरणात्मक काम करत जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर्तुळाला हा एक आदेशच दिलेला होता की 100 दिवसात आपल्याला एक ठोस कार्यक्रम राज्यासमोर मांडायचा आहे. त्या दृष्टीने कामकाज सुरू झालेलं आहे. पण आता देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय त्यासाठी आपण त्यांचं तोंड भरून कौतुक करणं हे गरजेचं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कुणीच नाराज व्हायला नको आणि कुणीच दुखावायला नको या प्रयत्नामध्ये सगळ्यांनीच धुमाकूळ घातलेला होता. हा धुमाकूळ देवेंद्र फडणवीस नावाचा एक स्कॉलर स्टुडंट जो पॉलिटिकली स्कॉलर आहे आणि तितकाच शिस्तशीर आहे या राजकीय विद्यार्थ्याने 2.5 वर्ष अक्षरशः उघड्या डोळ्याने हा सगळा धुमाकूळ पाहिलेला होता. हा बरोबर होता की चुकीचा होता याचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीसच देऊ शकते. याचं कारण हा सगळा महासत्तांतराचा खेळ त्यांनीच तर मांडला होता आणि त्यामुळे आपणच सुरू केलेला खेळ म्हणजे अगदी अक्षरशः क्रिकेट सारखं झालं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत. क्रिकेटचा खेळ हा साहेबाच्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात तो जंटलमन्स गेम म्हणून समजला जायचा. पण आता काळाच्या ओघात प्रत्येक सामना हा जणू काही फिक्स झालेला आहे का, मॅच फिक्सिंग झालेला आहे का असं वाटण्यासारखी परिस्थिती आपल्याला हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहताना किंवा घरातल्या दूरचित्रवाणी वाहिनीच्या छोट्या पडद्यावर हा सामना बघताना वाटत असतं. अगदी तसंच देवेंद्र फडणवीसांचं झालेलं आहे आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय काय आहे तर तो निर्णय आहे मंत्र्यांचे PA, PS आणि OSD यांची नेमणूक आणि त्यांचं स्कॅनिंग हे देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रालय म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत आणि त्यामुळेच आता कुठे राज्यात प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार हा काहीतरी नियंत्रणात येईल असं वाटण्याचे संकेत मिळू लागले. पण या सगळ्यावर मात करणारा एक बदमाश अधिकारी आपल्या वर्दीच्या आडून म्हणा किंवा आपल्या हेवी इन्फ्लुएन्सच्या आडून अति संवेदनशील वरदहस्तामुळे मंत्रालयात आणि मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात धुमाकूळ घालतोय. देवेंद्र फडणवीसांनी याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीसांनी जो घेतलेला निर्णय आहे त्याचं आपण प्रचंड कौतुक करायला पाहिजे असा तो निर्णय आहे. हा निर्णय वरकरणी पाहता सामान्य माणसाच्या आयुष्यात तो किती परिणामकारक ठरेल हे नाही सांगता येणार. कारण रोज 8:42ची लोकल पकडून आपल्या कार्यालयात पोहोचणारा माणूस आणि मंत्रालयातला मंत्र्याचा PA यांचा तसा काही दुरान्वयाने संबंध येत नाही. पण सरकारचं बनणारं धोरण, तिथून घेतले जाणारे निर्णय आणि कधी काळी सामान्य माणसांना मुंबईकर, ठाणेकर, पुणेकर, नाशिककर, औरंगाबादकर या कोणालाही जर समजा आपल्या कामासाठी मंत्रालयात जायची वेळ आली, मंत्र्यांच्या दालनात जायची वेळ आली किंवा वेगवेगळ्या लघु उद्योजकांना या मंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची वेळ आली तर त्यांचा कुर्बानीचा बकरा झालाच म्हणून समजा. इतके मस्तवाल झालेले PA, PS आणि OSD यांनी मंत्रालयात धुमाकूळ घातलाय. आता हा धुमाकूळ सुरू कुठून झाला? हा धुमाकूळ गेल्या काही काळात मंत्रालयात सुरू आहे. अगदी तो वर्षानुवर्ष सुरू आहे. पण आतापर्यंत म्हणजे 2014 पर्यंत परिस्थिती काय होती की रोज एक अंड देणारी कोंबडी हवी आहे अशा पद्धतीचं एक धोरण मंत्रालयातले काही बाबू आणि काही लाचखोर अधिकारी हे अवलंबून चालत होते. पण 2014 नंतर काय झालं की एकतर एखादं दुसरं अंड नकोय, थेट कोंबडीचा अधिकारच आपल्या हाती हवाय.
मग तर पुढे पुढे अशी परिस्थिती आली की फक्त कोंबडी नकोय तर अख्खा कोंबडीचा खुराडा, आणि त्यानंतर तर म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात अख्ख्या कोंबडीच्या खुराड्याबद्दल काही सांगूच नका, आम्ही पोल्ट्रीची बोली लावायला आलो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने एका माणसाला अगदी सामान्य नागरिकांची, लघुउद्योजकांची, उद्योजकांची, बिल्डरांची, व्यावसायिकांची थोडीशी तरी काहीतरी कीव आली असावी, काळजी आली असावी असं म्हणूया आणि या निर्णयाचं कौतुक करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो निर्णय पहिल्या बैठकीत घेतला होता, खरं तर त्याच्याबद्दल फारशी वाच्यता झाली नव्हती. याची वाच्यता कोणी केली? माणिकराव कोकाटेने. कारण माणिकराव कोकाटे आता सध्या बिथरलेले आहेत, कृषी मंत्री आहेत ते. त्यांच्या नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांच्यावरचा आरोप 420चा, खोटारडेपणाचा, फसवेगिरीचा सिद्ध केलेला आहे किंवा तिथे त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यांना 2 वर्षाचा कारावासाची शिक्षा झाली आहे. ते आता वरच्या न्यायालयात जातील वगैरे, ही एक न्यायालयीन प्रक्रिया झाली. पण ते शिक्षेला पात्र ठरलेले आहेत आणि शिक्षेमुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची गरज आहे. माणिकराव कोकाटे हे का म्हणत होते तर त्यांना देवेंद्र फडणवीसांना हे लक्षात आणून द्यायचं होतं की तुमच्या निर्णयामुळे आम्ही नाराज आहोत, तुमच्या निर्णयामुळे आम्ही दुखावलेले आहोत. पण मित्र हो, देवेंद्र फडणवीस आहेत ते ऐकतील तर कोणाचे? अशा पद्धतीची त्यांची कार्यशैली आहे. या माणसाबद्दलचं कौतुक इतक्यासाठीच आहे की त्याने अनेक गोष्टी चांगल्या, मी म्हटलं काय, त्याने अनेक गोष्टी चांगल्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मग ते जलयुक्त शिवार असू द्या किंवा बांधकाम क्षेत्रातले निर्णय असू द्या किंवा इतर काही घोटाळ्यांमधल्या गोष्टींना थेट चपराक बसवण्याचे निर्णय असू द्या. हा अर्थात त्यांच्या अवतीभोवतीही काही चेले चपाटे, लोटे लपाटे सगळे लोक होते, हा भाग वेगळा. तर ते 4-2 असल्याने काही फारसा फरक पडत नाही, पण ते 4-2 हीच व्यवस्था होऊ नये हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आता या देवेंद्र फडणवीसांनी एक निर्णय असा घेतलेला आहे की या मंत्र्यांकडे PS, PA आणि OSD असतात. PS म्हणजे कोण तर खाजगी सचिव, आता PA म्हणजे कोण तर स्वीय सचिव, आणि OSD म्हणजे विशेष कार्य अधिकारी. आता हा जो विशेष कार्य अधिकारी हा जो काही प्रकार आहे हा उसनवारीवरही केला जातो. आता तो उसनवारीवर म्हणजे काय केलं जातं तर तो अधिकारी असतो एका दुसऱ्या मंत्र्याकडे, पण तो तिथे ज्या पद्धतीची बॅटिंग करतो, ज्या पद्धतीची फटकेबाजी करतो ते बघून एखाद्या दुसऱ्या मंत्र्याला असं वाटतं की तो आपल्याला मिळायला हवा. मग त्याच्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाची नजर चुकवली जाते आणि त्याला आपल्याकडे घेतलं जातं. आणि मग त्याचा जो पगार किंवा त्याचे भत्ते हे मूळ त्याच्या नोकरीच्या ठिकाणाहूनच काढले जातात. आणि तिथेच सगळ्यात मोठा गोंधळ आहे की माणूस काम करतोय कुठे, पगार निघतोय कुठे, त्याचं नियंत्रण होतंय कुठे, कोणाला काही थांग पत्ता नाही. बरं, याच्याबद्दल तक्रार करायला गेलं तर तो अमक्याचा मेहुणा, तमक्याचा व्याही, कुणाचा जावई, कुणाचा आणखी सासरा, अशा पद्धतीने हे सगळं मिलजुल के खाण्याची एक व्यवस्था म्हणजे हे सगळं प्रकरण होतं. आता देवेंद्र फडणवीसांचा हातोडा याच्यावर पडल्यानंतर अगदी माणिकराव कोकाटेंपासून अनेक दिग्गज हैराण झालेले आहेत. आणि हे हैराण झाल्यानंतर आता या सगळ्या गोष्टी घडत असताना बघा, हे जे सगळे काही अधिकारी आहेत म्हणजे मग ते PS असतील किंवा हे OSD असतील किंवा PA असतील, या सगळ्यांकडून एक जवळपास टेरिफ कार्डच मंत्रालयामध्ये अदृश्य प्रमाणात फिरत असतं. म्हणजे ते तुम्हाला दिसणार नाही, ते तुम्ही ऐकायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला ऐकू येणार नाही, पण ते तुम्हाला सतत जाणवत राहील. आणि मग अशा पद्धतीची व्यवस्था ही महाराष्ट्रासारख्या राज्याला किती हानिकारक आहे हे आपण गेल्या काही काळात पाहिलं. आता हे सगळं एकट्या एकनाथ शिंदे यांना हवं होतं का तर त्याचं उत्तर नाहीये. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले जे 40 जण होते, अधिक त्याच्यावर असलेले देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेले 10 जण होते, या सगळ्यांनी मिळून उच्छाद मांडला होता. आणि मग यातल्या कोणालाच दुखवायचं नाही, सगळ्यांनाच आपलं म्हणायचं. देवेंद्र फडणवीसांची झाली होती गोची आणि शिंदेंची झाली होती महागोची. कारण शिंदेंची अवस्था तर अशी होती, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.
मग करायचं तर करायचं का? पण आता शेवटी काही का होईना देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर एक निर्णय घेतलेला आणि या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला बसणार आहे। यामध्ये एक विदर्भातला मंत्री भरडला जाणार आहे, एक मराठवाड्यातला मंत्री भरडला जाणार आहे, एक कोकणातला मंत्री भरडला जाणार आहे आणि एक उत्तर महाराष्ट्रातला मंत्री भरडला जाणार आहे। असे किमान 4 ते 5 शिंदेचे सहकारी हे रडारवर आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्याच्या माध्यमातून जी नाराजी पोचली त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हे आपण बघूया। असं आहे, पहिली गोष्ट माणिकराव कोकाटेंना कोणाची ते माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत, उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत। एका बाजूला सरकारवर जो काही असलेला कर्जाचा बोजा, त्याचप्रमाणे आर्थिक होत असणारी राज्याची होरपळ, काही ठोस निर्णय घेऊ न शकल्यामुळे झालेली अडचण, वाढलेला प्रशासकीय खर्च, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर महाराष्ट्र सध्या अडचणीत आहे। उद्योजकांनी, व्यावसायिकांनी आपल्याकडे येण्याची गरज आहे, पण हे उद्योजक किंवा हे व्यावसायिक जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा अक्षरशः त्याला हलाल केलं जातं आणि मग त्याच्यानंतर कुठे त्याच्या पदरात निर्णय पडेल न पडेल, त्यात अनेक वेळेला असं होतंय की एका OSD बरोबर विषय सांगितला जातो, दुसरा PS त्याच्याकडून तो विषय समजावून घेतो आणि तिसरा PA तो मार्गी लावेपर्यंत त्या उद्योजकाचं, त्या व्यावसायिकाचं, त्या बिल्डरचं अक्षरशः लग्न लागलेलं असतं। म्हणजे इतकी अफरातफरी, इतका धुमाकूळ हा जो काही घातला गेलेला आहे आणि जवळपास संजय राऊत असं म्हणालेत की 16 जण आहेत। माझ्या माहितीप्रमाणे एकूण 23 लोक असे आहेत की ज्यांनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अगदी ठाकरेंच्या काळातही धुमाकूळ घातलेला होता। तेव्हा तर विरोधी पक्षात होते देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांच्याकडे फक्त टीका करणं किंवा पत्र लिहिणं इतकंच होतं, पण आता त्यांच्याकडे निर्णय प्रक्रिया आलेली आहे आणि त्यामुळे अगदी ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड या भागातल्या लोकांनी ज्या पद्धतीच्या गोष्टी सध्या मंत्रालयात केलेल्या आहेत त्या पाहिल्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा हेडमास्टरच हवा। आता फक्त गडबड इथेच आहे, जी मी आपल्याला आता सांगणार आहे तीच खरी गडबड आहे। संजय राऊतांनी काय सांगितलंय ते आधी आपण ऐकूया, मग त्याच्या पुढे मी तुम्हाला त्याची जोड सांगतो। म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आपण सुरुवातीला तर अभिनंदन केलेलं आहे, पण ते अभिनंदन कायम टिकवण्यासाठी फडणवीसांना काय करायचंय ते मी आपल्याला सांगणार आहे संक्षिप्त स्वरूपात आणि मग या व्हिडिओचा आपण समारोप करणार आहे। पण आधी संजय राऊत काय म्हणतात ते बघूया। काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे, PA आणि OSD नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला OSD किंवा PA म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत आणि या फिक्सर किंवा दलाल PA यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत
त्यांनी ते जाहीर, आता मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16, 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात. आता आपण पाहिलं संजय राऊत काय म्हणाले. संजय राऊत म्हणाले 16 लोक असे आहेत आणि मग त्याच्याबद्दल फडणवीसांचं कौतुक वगैरे हे सगळं खरंय. आता मित्र हो, मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे जी खूपच धक्कादायक आहे. एक ब्रँडेड अधिकारी आहे वर्दीत वावरणारा, आणि 2014 ते 2019 मध्ये या ब्रँडेड वर्दीतल्या अधिकाऱ्याने मंत्रालयीन परिपेक्षाच्या सगळ्या आधारात आणि सावलीत जो काही धुमाकूळ घातला, तो धुमाकूळ या आधी त्या विभागामध्ये कोणीही घातलेला नव्हता. आता पुन्हा काय झालेलं आहे, हा सदग्रस्त इतक्या आक्रमकपणे कामाला लागलेला आहे की एका गंभीर गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेला एक व्यक्ती सुटून बाहेर आलेला आहे आणि त्यानंतर या व्यक्तीला घेऊन मीडिया हाऊस किंवा क्रिएटिव्ह एजन्सीचा मालक, क्रिएटिव्ह एजन्सीचा चालक अशी त्याची ओळख काही मंत्र्यांना करून देत या सदग्रस्तांनी अक्षरशः मंत्रालयाच्या तळघरापर्यंत खोदकाम केलेलं आहे. प्रचंड मोठा घोटाळा हा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस खोदून काढू शकतात. ही जी काही माहिती आहे आणि हे जे काय संचालनालय आहे याच्याबद्दल आता स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत पारदर्शी पद्धतीने निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कारण मंत्रालयाच्या या इमारतीमध्ये मीडिया प्लॅन नावाचा एक विषाणू इतक्या प्रचंड पद्धतीत बोकाळलेला आहे की याचा व्हायरस कधी या सरकारला लागेल आणि यातले मंत्री कधी या व्हायरसच्या कचाट्यात येतील हे स्वतः मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनाही कळणार नाही. आणि त्यामुळे एरवी दिल्लीच्या आशीर्वादाने राज्यात सुखन्वय वावरणारा हा व्हायरस क्रिएटर किंवा हा या व्हायरसचा मीडिया प्लॅन व्हायरसचा उद्गाता जर वेळीच फडणवीसांना थोपवता आला नाही तर हे जे काही आता त्यांनी सुरू केलेलं आहे OSD, PS, PA हे तर सगळं एका बाजूला आहे. पण हे असे महाकाय व्हायरस की जे नजरेने दिसत आहेत पण कचाट्यात येत नाहीयेत, आणि ते कचाट्यात येत नाहीत याची कारणं ही त्या नेत्यांना माहिती आहेत. एकमेव नेता असा आहे की जो या व्हायरसवर स्वतःहून मात करू शकेल. अर्थात त्यांना जर तशी करावीशी वाटली तर, नाहीतर हे सगळं प्रकरण म्हणजे OSD, PS, PA यांच्यावर तर जालीम उपाय करण्याची गरज आहे. फडणवीसांनी सांगितलेलं आहे की हे लोक जर कुठे दोषी आढळले, यांच्या एकूणच कार्यशैलीचा आढावा घेताना किंवा त्यांच्याबद्दलच्या तक्रारींमध्ये जर तथ्य आढळलं तर त्यावर एक आचारसंहिता जी असेल त्या आचारसंहितेनुसार या अधिकाऱ्यांना घरी पाठवलं जाईल. आता याच्यातला सर्वाधिक फटका हा शिंदेंना बसणार आहे, त्या खालोखाल हा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. आता तुम्ही म्हणाल मग भाजपचे लोक हे स्वच्छ असतील, असं मुळीच नाही. पण भाजपमध्ये मंत्रिमंडळ म्हणून जर काही करायचं असेल तर त्यासाठी देवेंद्र फडणवीसांची नजर चुकवणं म्हणजे तिसऱ्या पंचाने चूक करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आपण जसं मी पुन्हा सांगतो, क्रिकेटच्या सामन्यामध्ये एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आपण रिवाइंड करून बघू शकतो, तशा पद्धतीत भाजपच्या मंत्र्यांबद्दल रिवाइंड करून गोष्टी बघण्याची व्यवस्था ही स्वतः फडणवीसांकडे आहे. आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांची आणि OSD, PA आणि PS यांच्या बरोबरीने मी म्हणत असलेल्या त्या वर्दीतल्या व्हायरसची एकूणच कार्यशैली, कामाची पद्धत, त्याची आचारसंहिता, त्यांचं वावरणं या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांनी जर तिसऱ्या डोळ्याने दृष्टिक्षेप टाकला नाही
तर संजय राऊत म्हणतात ते 16 फिक्सर किंवा या सगळ्या मंत्र्यांकडे असलेले OSD आणि PS आणि PA यांचा गुणाकार भागाकार केला तरी मी सांगत असलेला तो खाकी रंगाचा व्हायरस हा अधिक विनाशकारी आहे. फडणवीसांनी फक्त इतकंच ठरवायचंय की आपलं नमो इंजेक्शन त्याला मारून वेळीच थोपवायचं आहे की तो लाडावलेला व्हायरस आहे, त्यामुळे त्याला गोंजारत बसायचंय. यावरच या फडणवीस सरकारच्या पारदर्शीपणाचा बराचसा कार्यभाग अवलंबून आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय, आपल्या अवतीभोवती असे काही मंत्रालयातले व्हायरस फिरतायत का? जर फिरत असतील तर तुम्ही वेळीच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधा आणि फडणवीसांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचेल याची खबरदारी घ्या. आणि त्यातूनही तुम्हाला जर असं काही जाणवलं, दिसलं आणि तुम्ही त्याच्यावर एकट्याने काही करू शकणार नसलात, तुम्हाला मदत हवी असेल, तर या व्हिडिओच्या खाली जो क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुमच्याकडे असलेल्या पुराव्यांसहित आमच्याकडे पाठवा. त्या पुराव्यांची खातरजमा करूनच मुख्यमंत्री कार्यालय, मुंबईचे पोलीस आयुक्त किंवा राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी अत्यंत गोपनीयतेने पोहोचवण्याची आम्ही आपल्याला खात्री देतो. मित्रहो, देवेंद्र फडणवीसांनी हा एक गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रयत्न केलाय या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे. अर्थात तुम्हा आम्हा सगळ्या सामान्यांनी त्यांना शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे, पण त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांनी पण हा लाडका आणि परका न करता विनाशकारी व्हायरससाठी एक जोरदार मोहीम हाती घ्यायला हवी. त्यांनी ती घेतलेली आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. मित्रहो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल. मी खात्री करतो की तो तुम्हाला पसंत पडला असेल, आवडला असेल, तर तुम्ही तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी, जो चुकेल त्याला ठोकण्यासाठी आणि जो चांगलं करेल त्याचं कौतुक करण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र बरोबर कटिबद्ध व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.